ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय। राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये आले। दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर हा महाराष्ट्र इथला प्रत्येक महापौर मराठीच होणार असं राज ठाकरेंनी म्हटलंय। शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केलाय। विशेष म्हणजे राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले होते। राज्यात झुंडशाही सुरू असून लोकशाही संपली आहे। दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। याला लोकशाही म्हणता येणार नाही। आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे। म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली, त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। मराठी महापौरच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रामध्ये महापौर मराठीच होणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले। हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही? मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत। हिंदी मला येत नाही ना, हिंदी मला येत नाही ना। दरम्यान आम्ही म्हणत असणाऱ्या योजना केंद्र राज्यानं नाकाराव्यात, मग बघू असं म्हणत राज ठाकरेंनी एक प्रकारे इशाराच दिलाय। चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते। पहिलं हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत। बघू। मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागर आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत। म्हणजे यांचा महापौर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानीस्थान होईल हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे। मुंबई पालिकेच्या ठेवींवरून बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरही पलटवार केलाय। अरे तुम्ही नेहमी सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? आम्हाला कागद आणि रसीदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे, आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे। साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे। म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे। शिवसेना भवनात दोन्ही ठाकरे बंधूंनी शिवशक्तीचा वचननामा जाहीर केलाय। या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। ठाकरे बंधूंच्या या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पाहूयात।